सध्या भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भारतीय शिक्षण पद्धती, परीक्षा पद्धती याची का चर्चा सुरू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन निलकिनी यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमलेला आहे. आणि मग अनेक शिक्षण तज्ज्ञ हे पुढे आलेले आहेत एक सुसंवाद साधण्यासाठी. महाराष्ट्रातील शिक्षणकर्मी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय पांढरी पांडे सर हे आपल्या सोबत आहेत. सरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते सातत्याने युवा पिढी असेल, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अभ्यासक्रम असतील, परीक्षा पद्धती असतील याच्याबद्दल थेटपणे आपली मतं व्यक्त करत आलेले आहेत. अनेक दैनिकांमध्ये त्यांचं सातत्याने त्याविषयीचं लिखाण सुरू असतं आणि सध्या काय घडामोडी घडतात आहे याचा अचूकपणे वेध घेत, संदर्भ देत ते नेमकं काय सांगायचे त्यांना अभ्यासूपणाने संशोधन दृष्ट्या ते सांगत असतात. तर आज सर तुमचं या AM 2032 ड्राईव्हच्या एम टॉक्स या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. आम्ही पत्रकार 2032 ड्राईव्ह म्हणजे हा जो चॅनल चालवतो तर युएनचा जो काही एजेंडा आहे, SDG एजेंडा 2030, त्याला डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिक्षण, रोजगार, पर्यावरण, कृषी, राजकारण या सगळ्या विषयांवर अशी चर्चा घडवून आणत असतो. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सर, आज तुम्ही एका दैनिकामध्ये मध्ये एक पर्याय सुचवलेला आहे. म्हणजे हे जे टास्क फोर्स नेमलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमची काही मतं मांडलेली आहेत. तो जो पर्याय तुम्ही सुचवलेला आहे तो फुलप्रूफ नाही असंही तुम्ही म्हणताय, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ते सुचवलेला आहे. रसिक या पुरवणीमध्ये तो प्रकाशित झालेला आहे आपला प्रस्ताव. तर तो प्रस्ताव नेमकं काय आहे, तुम्ही काय सुचवू इच्छिता त्याबद्दल सुरुवातीला सांगा. नमस्कार. परीक्षा पद्धतीमध्ये कोणताही प्रकार किंवा कोणताही पर्याय हा फुल प्रूफ किंवा 100% नसतो. किंवा आम्ही इंजिनिअरिंग मध्ये म्हणतो की कोणत्याही प्रश्नाचं एक उत्तर हे पूर्ण सत्य नसतं. खरं पाहिलं असता विज्ञानात किंवा इंजिनिअरिंग मध्ये हे सत्य सुद्धा सातत्याने बदलत असतं. म्हणजे आजचं उत्तर जे असेल ते उद्या चालणार नाही, उद्याचं उत्तर परवा चालणार नाही किंवा ते बदलत राहतं. त्यामुळे मी जे सांगितलं आहे ते काही पण तो पर्याय असा आहे, प्रश्न असा आहे की जसं तंत्रज्ञान बदललं तसे हे परीक्षा कंडक्ट करण्याचे जे पद्धती आहेत त्याही सुद्धा बदलत गेल्या. मुळात तुम्ही जर मला विचारलं की परीक्षाच ची गरजेची आहे का, तर काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी एक लेख लिहिला होता की परीक्षाच बंद केल्या तर, म्हणजे विद्यापीठाच्या तुम्ही, माझं म्हणणं होतं की परीक्षा विभागच बंद करून टाका, परीक्षाच घेऊ नका. तर तुम्ही, तसं मी काय म्हटलं होतं वैतागून, तर ज्या कारणासाठी किंवा ज्या उद्देशाने आपण परीक्षा घेतो तो उद्देश त्या परीक्षा पद्धतीने सफल होतो का, म्हणजे विद्यार्थ्याची सो कॉल्ड बुद्धिमत्ता, त्याचं कौशल्य, त्याची योग्यता याची तपासणी त्या पद्धतीने होते का, तर ती होत नाही. याचं कारण असं की तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही पदवी परीक्षा घेता, नंतर पदव्युत्तर जेव्हा प्रवेश करायचे असतात, MA ला, MSc ला वगैरे, तेव्हा पुन्हा परीक्षा घेता तुम्ही. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पुन्हा प्रवेश परीक्षा होते. याचं कारण काय की जी तुम्ही अंडर ग्रॅज्युएट साठी परीक्षा घेतली आहे त्याच्या निकालावर तुमचा विश्वास नाही, म्हणजे तुम्हीच घेतलेल्या परीक्षेवर तुमचा विश्वास नाही, बोर्डाच्या परीक्षेवर विद्यापीठाचा विश्वास नाही, पदवी परीक्षेवर पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये प्रवेश देताना विश्वास नाही, त्याच्यानंतर तुम्ही PhD साठी ती पेट घेता, पुन्हा पुन्हा पेट घेता, कारण की MA किंवा MSc ह्याच्या पदव्युत्तर परीक्षा घेतल्या त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. एकूण काय आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला नव्याने परीक्षा घ्यावी लागते आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की ते उद्देश सफल होतो काय.
दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ज्या प्रवेश परीक्षा असतात त्या बहुपर्यायी प्रश्न विचारून घेतले असतात. म्हणजे एक प्रश्न द्यायचा आणि त्याची 4 उत्तरं, तुम्ही एक उत्तर त्याला टिक करायचं किंवा त्याच्यावर सर्कल मारायचं. आता तुम्ही कल्पना करा की समजा 100 प्रश्न आहेत. एका मुलाला काहीही किंवा मुलाला किंवा मुलीला काहीही येत नाही. त्याने किंवा तिने सगळी ए ए ए ए ए सगळी उत्तरं ए केली किंवा सगळ्यांनी सगळी उत्तरं बी केली किंवा सगळी उत्तरं ए बी सी डी असं करत पर्याय आणि 10 मिनिटात तो बाहेर आला, तो किंवा ती. शक्यता अशी आहे, ज्याला प्रॉबेबिलिटी म्हणतात, त्या प्रॉबेबिलिटी प्रमाणे किंवा याच्याप्रमाणे अशी शक्यता आहे, हा मुलगा किंवा ही मुलगी ज्याने काहीही विचार केला नाही किंवा काही केलं नाही, नुसते सगळे ए केले किंवा सगळी, तो सुद्धा किंवा ती सुद्धा क्वालिफाय होऊ शकते परीक्षेत, काही केलं तरी. आणि जो त्यांनी विचार केला, खूप कॅल्क्युलेशन्स केले, बुद्धी लावली आणि त्याची उत्तरं लिहिली, तो कदाचित मागे जाऊ शकतो. तर सांगण्याचा उद्देश असा की परीक्षेचा उद्देश सफल होणे आणि न सफल होणे. पण आता त्याला पर्याय नाही किंवा आपल्याला प्रश्न संख्येचा, जेव्हा प्रवेश आहेत 1000 आणि त्याच्यासाठी अ, अ, इच्छा करणारे आहेत लाख किंवा 2 लाख किंवा 10 लाख, म्हणजे 1000 प्रवेश आहेत आणि 10 लाख लोक किंवा 5 लाख जे काय असतील, म्हणजे त्याच्यापेक्षा जवळपास 10 पटीने 20 पटीने जास्त. हा संख्येचा जो प्रश्न आहे ना, आता मग प्रश्न निर्माणच होईल, चाळणी कशी करायची, म्हणून या परीक्षा घ्याव्या लागतात. आता मग ती कशी घ्यायची, तर त्याचे बरेच, आता उदाहरणार्थ इंजिनिअरिंग करता वर्षानुवर्ष जेईई नावाची परीक्षा चालू आहे. मला असं वाटतं की एखादा दिवस म्हणजे एखाद्या वर्षाचा काहीतरी अपवाद वगळला असेल तर आतापर्यंत इंजिनिअरिंगचा पेपर, म्हणजे IITचा मी म्हणतो, तो लीक झाला असेल असं मला वाटत नाही. हा, त्याच्या निकालाबद्दल किंवा त्यांनी जी मेरिट लिस्ट लावली त्याच्याबद्दल वादविवाद झाले आहेत, कोर्ट केसेस झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, पण पेपर लीक नाही झालेला. मग तुम्ही जो जेईईचं जे बोर्ड आहे, जे IIT, 4-5 IIT ना ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते, त्याच्यापैकी एका IITला त्याचं प्रमुख केलं जातं आणि त्या IITचा जो निर्देशक किंवा डायरेक्टर असतो, तो ती सगळं व्यवस्था पाहतो आणि बाकीचे डायरेक्टर, 3-4 IITचे डायरेक्टर त्यांना मदत करतात आणि एक कमिटी असते आणि सगळं होतं. तर सांगण्याचा उद्देश काय, की तुम्ही कम्प्युटरनी परीक्षा घ्या, त्याच्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरा किंवा काही करा, तिथे कुठे ना कुठेतरी काही होणारच आहे. प्रश्न असा आहे की हा लीक जो म्हणतो तो थांबवायचा कसा. तर हे जे उत्तर आहेत किंवा जो प्रश्नपत्रिका आहे ती लीक कोण करू शकतो, तो प्रश्न काढणारा जो म्हणजे परीक्षक आहे तोच लीक करू शकतो. जो पेपर काढतो, पेपर सेटर ज्याला म्हणतो, तो करू शकतो. नंतर त्यांनी जर कोणाला टायपिंगला दिलं तो टायपिंग करू शकतो किंवा नंतर ऑफकोर्स तो आजकाल तर ईमेलनी वगैरे तो, आजकाल तर पोस्टाने पाठवणं वगैरे प्रकार राहिला, मग तो इलेक्ट्रॉनिकली तो पाठवेल. मग तिथे पुन्हा तो त्याची तपासणी होते, म्हणजे ते सगळे प्रश्न बरोबर आहेत की नाही किंवा त्याच्यात चुका आहेत का. मग कोण एक तज्ज्ञ समिती बैठते, त्यांनी 100 दिले असतील त्याच्यात ते कोणते चुके, त्यातले 2-3 वजा केले जातात. म्हणजे अनेक ठिकाणाच्या अनेक हातातून ती प्रश्नपत्रिका जाते, मग ती टाईप होते, प्रिंटिंग होते, त्याचे गठ्ठे बांधले जातात वगैरे वगैरे वगैरे. हा प्रकार म्हणजे अनेक लूप होल्स असतात. त्याच्या त्या पर्यायात आता तुम्ही विचारलं की तुम्ही काय सजेस्ट केलं, मी असं सजेस्ट केलं की 5-6 परीक्षकांच्या ऐवजी, म्हणजे तुम्हाला वेळ लागेल, जसं आता मला 27ची कंडक्ट करायची आहे, तर मी थोडंसं वेल इन ऍडव्हान्स काय करीन की पूर्ण भारतातून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, म्हणजे जितके विषय असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी वगैरे, यातले 200 किंवा 250 जे काय असतील 200 तज्ज्ञ निवडील. इवन परदेशात सुद्धा गेलेले आपले जे काही प्राध्यापक आहेत भारतीय, की यांना याची कल्पना आहे, म्हणजे अमेरिकन किंवा मी जपानी माणूस घेणार नाही, कारण की त्यांना आपली भारतीय म्हणजे मनोभूमिका किंवा पद्धत माहिती नाही. पण आपले जे लोक तिकडे गेले आहेत, तज्ज्ञ आहेत, असे चांगले, त्यांची मी मदत घेऊ शकतो.
आणि मी त्यांना सांगेन की बा तू मला 100 प्रश्न दे, 100 दे, 200 दे, जे काय असेल, आणि असे दे, आणि त्यांची उत्तरं सुद्धा दे. तुझ्या मताने त्याचं जे काही करेक्ट असेल ते उत्तर, म्हणजे की ज्याला म्हणतो आपण, ते दे. आणि असे दे की साधारणतः त्यांनी पूर्ण सिलेबस कव्हर केलं पाहिजे. एक. दुसरं, साधारणतः सर्व प्रश्नांची काठिण्य पातळी सारखी राहिली पाहिजे. साधारण थोडंसं इकडे तिकडे झालं, काही कठीणही प्रश्न पाहिजे, काही सोपंही पाहिजे, काही मध्यम, सगळंच असतं, साधारण सारखी राहील. आणि असे जे प्रश्न असतील, असे 100 किंवा 200 लोकांकडून, आता तुम्ही कल्पना करा, 200 गुणिले 100 अशी प्रश्नाची मोठी बँक आपल्या हो. दिल्लीला किंवा मुंबईला, जिथे कुठं त्यांचं केंद्र असेल, तिथेच जाईल. तिथे सुद्धा एक तज्ज्ञ मंडळी 8-10 प्रत्येक याच्यातली बसतील, आणि ते काय करतील, प्रत्येक प्रश्न नीट तपासतील आणि त्याच्यावर चर्चा करतील, तो योग्य आहे की नाही, त्याच्यात चुका आहे की नाही, त्याचं भाषा ठीक आहे की नाही, सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात प्रश्नामध्ये. आणि त्याच्यातून ते प्रश्न निवडतील आणि हे प्रश्न कम्प्युटरला फीड करतील, एका मोठ्या संगणकाला, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणू, दिल्लीला किंवा कुठेही असेल, ते फीड करतील आणि ते हे करू देत. नंतर वेगवेगळ्या केंद्रात, भारतातील वेगवेगळ्या केंद्रात जितके तुम्हाला सेंटर्स काढता येतील, गव्हर्नमेंट कॉलेज, विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ, खाजगी नाही म्हणत मी, शक्यतो सरकारी विद्यापीठ, सरकारी संस्था, सरकारी लॅबॉरेटरीज, की ज्यांच्याकडे साधारणतः 100 जरी संगणक असले, 100-200 संगणक असले, असं स्थळ निवडायचं आणि त्या ठिकाणी ते सेंटर करायचं. ही परीक्षा साधारण तुम्ही 3-4दा घ्या, मी तर म्हणतो. कारण की प्रत्येकाला एकाच दिवशी एकाच वेळेला कंडक्ट करणं ते कठीण होईल, आणि सगळ्यांना इतकी संख्या, अगेन आपल्याकडे संख्येचा प्रॉब्लेम. तर आणि ती कंडक्ट करा. म्हणजे तो काय करेल, विद्यार्थी जसा आपला तो रोल नंबर आला, त्यांनी टाकला, की त्याला ती आर्बिट्री कोणती, त्या इतके जे लाखो प्रश्न असतील, त्याच्यातून कोणतेही 100 प्रश्न त्याला येतील. आणि तुम्ही कम्प्युटरला शिकवून टाकलाय की साधारणतः संपूर्ण सिलेबस कव्हर होईल असे प्रश्न निवडायचे. हे तुम्ही काय संगणकाला शिकवलंय, आणि आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा त्यामुळे तर शक्य आहे, ते सगळं काही कठीण नाही. आणि तो येईल, त्याच्याकडे तिथे कॅमेरे असतील त्या पूर्ण सेंटरमध्ये, आणि विद्यार्थ्यांनी कुठेही इकडे तिकडे गेला किंवा त्याच्याकडे कोणी आलं किंवा काही आलं, ते त्या कॅमेऱ्यात कॅच होईल. आणि जर त्यांनी असं काही आढळून आलं तर ताबडतोब तो तिथंच परीक्षा, म्हणजे तो प्रश्नपत्रिका संगणकाच्या पडद्यावरून निघून जाईल आणि त्याला ती परीक्षा देता येणार नाही. आणि याची उत्तरं सुद्धा तिथे फीड केलेली असतील. त्याच्यामुळे त्याची जी काही ठराविक वेळ, 1 तास, 2 तास, 3 तास, परीक्षा झाली रे झाली, की अगदी त्यांनी ते बंद करायचं. बंद केल्यावर संगणकच त्याचे प्रश्न तपासेल, कारण त्याचे प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरं ही तपासून तिथल्या तिथं 10 मिनिटात त्याला स्कोअर मिळेल. आणि तो दिल्लीला किंवा तुमच्या सेंट्रल असेल, हे सगळ्या परीक्षा झाल्यानंतर तुम्ही ते स्कोअर बघा आणि त्यांची कॅटेगरी, त्यांचं जे काही त्याचं फॉर्ममध्ये त्यांनी लिहिलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही मेरिट लिस्ट तयार करा. असा ती पद्धत आहे. आता सर, हे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका वेगळी असेल असं, म्हणजे ह्या तुमच्या येस. सूचनेनुसार. हा. पण आणि एक काठीण्य. लक्षात ठेवा, ह्याच्यात हा. ह्याच्यात एक गोष्ट सुद्धा शक्य आहे. समजा 2 प्रश्न विद्यार्थ्यांना, ते 100 प्रश्न आले, आपण गृहीत धरू, एक वर्ष एका सेंटरवर तर होणं शक्यच नाही म्हणा. एकाला इथे येईल, दुसऱ्याला दुसरा येईल, सारखे येऊ शकतात, पण ते वेगवेगळ्या गावी असू शकतात. पण समजा अशी कल्पना करू बस केसमध्ये, की 2 प्रश्न आले तरी त्यांचा क्रम वेगळा असेल. म्हणजे याचा पहिला प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये 97वा प्रश्न असू शकतो, आणि त्याचा 55वा प्रश्न याला चौथा प्रश्न असू शकतो. त्याच्यामुळे ते किती झालं तरी "का रे, तुला कोणता प्रश्न आला, काय केला", तसं शक्यता ती फार कमी. आता हे जसं आता त्या तलाठ्यांच्या परीक्षेमध्ये झालं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, नॉर्मलायझेशन सगळं कशा प्रकारे प्रश्न सामान्य वगैरे, त्याच्यावरून एक वाद झालेला आहे. तर आता तुम्ही जसं म्हटलं की कुठलाही पर्याय आहे काही, म्हणजे कुठलीही पद्धत ही काही फुल प्रूफ 100% असू शकत नाही. आणि आता जे झालेलं आहे, जसं तुम्ही विषमता सांगितली, म्हणजे परीक्षा
म्हणजे स्पर्धा किती आहे. म्हणजे अगदी त्याला काय, तो जो स्ट्रेस आहे तो वेगळाच आहे. तुम्ही ते तुमच्या अवलोकनानुसार सांगितलेलं आहे. आता नीटची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये जवळपास 22 लाख मुलं बसले होते. ते 3 मेला झाली, 21 जूनला पुन्हा एकदा झाली. आणि त्याच्यातून ज्या काही पात्र ठरलेले 1-1.25 लाख कितीतरी होणार, म्हणजे 20 पट. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं आता पंतप्रधानांनी ती टास्क फोर्स नेमला आणि नंदन निलकणी यांची निवड केली. आता ते सायबर म्हणजे ते आधार कार्ड लिंक किंवा त्यांचं जे टेक्नॉलॉजी किंवा इन्फोसिस मधलं जे योगदान आहे, हे योगदान बघून आणि त्यांनी आधार कार्ड सारखी मोठी योजना, आता मग त्यांचं आणि शिक्षण क्षेत्र, म्हणजे याच्यामध्ये कुठं साम्यता, म्हणजे कसं होणार आहे. बाकीचे सगळे जे काही नाही सदस्य नाही, एक सुद्धा लक्षात घ्या घेतलेले, की त्याबद्दल काय सांगाल तुम्ही. नंदन निलकर्णी किंवा इवन त्यांचे जे गुरु म्हणा किंवा मित्र म्हणा, आपले नारायण कोण, मूर्ती. नारायण मूर्ती. हा. तर ही लोक फार हुशार होती, स्वतः इंजिनियर्स होती आणि हे होती, आणि त्यांनी असं खास करून संगणकची, तुम्ही जो आधार ही जी संकल्पना आहे, त्यांनी पूर्ण आपल्या देशाचं चित्र बदललं आहे बघा. म्हणजे माणसाची नागरिक म्हणून जी आयडेंटिटी हे होतील, आणि त्यांनी आताही तरी लोक त्याच्यात बदल करतात. एक एक जण 2-2 आधार कार्ड घेतो किंवा वेगवेगळ्या नावाने आधार कार्ड. मी तुम्हाला सांगतो, तंत्रज्ञान कितीही वाढलं हम्म. तरीही त्याच्यावर आक्रमण करणारी मंडळी हम्म. ठरलेली असतात. हम्म. तुम्हाला एक गंमत सांगतो. सध्या युद्ध सुरू आहे वेगवेगळ्या देशात. आता तुम्हाला माहिती आहे की ही युद्ध आजकाल बॅटल फील्डवर, म्हणजे युद्धभूमीवर लढली जात नाही, तर ती इलेक्ट्रॉनिकली लढली जातात. हम्म. तर त्या युद्धात एक संकल्पना असते बघा, की समजा समजा अमेरिकेने एक टेक्निक वापरलं, की बा माझं विमान असं आहे, हा, तर माझं विमान जरी आकाशातून उडत असेल तर दुसऱ्याला कुणाला म्हणजे इराणला किंवा कोणाला ओळखता येऊ नये, हा, म्हणजे ते ब्लॉक व्हावं. पण मग दुसरा देश काय करतो, तो असं एक टेक्निक वापरतो की यांनी जे तंत्र वापरते त्याच्यावर ते मात करत. त्याला इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर असं म्हणतात, ECM. म्हणजे अमेरिकेने एक तंत्र वापरलं तर त्याच्या विरोधात जो दुसरा देश आहे तो वेगळा तंत्र वापरेल, ECM वापरेल. मग ते खोडून काढण्याकरता पुन्हा काय करेल अमेरिका, ECCM वापरेल, म्हणजे इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर. असं करता करता आणि मग पुन्हा याला करण्याकरता ते पुन्हा, म्हणजे जो मधला सी आहे काउंटर, तो वाढत जातो. इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर, मग त्याच्यावर काउंटर, याच्यावर मात करायची, पुन्हा त्यांनी त्याच्यावर मात करायची, यांनी याच्यावर मात करायची. हे चाललं आहे. आणि याच्यातून ते सायबर क्राईम म्हणतात किंवा हे म्हणतात, होतं. त्याला पर्याय नाही, होत राहा. आणि त्याच्यातून आपण शिकू शकतो ना. आजकाल काय झालं, एन्क्रिप्शन म्हणा किंवा संगणकात सुद्धा अशा अनेक गोष्टी आल्या आहेत की आपण ते उघडल्याच जाणार नाही, ते हेच केलं जाणार नाही, हॅक केला जाणार नाही, असं हे करू शकतो. अशक्य काही नाही आहे, पण काहीतरी होऊ शकतं हे. म्हणूनच ही जी मंडळी, म्हणजे IITचे डायरेक्टर आहेत त्याच्या, ही तज्ज्ञ मंडळी याच्याकरता की त्यांना प्रचंड अनुभव आहे. त्यांना विद्यार्थी ची क्षमता, त्यांना विद्यार्थ्यांची कॅपॅबिलिटी, त्या विद्यार्थ्याच्या अडचणी याची निश्चित त्यांना कल्पना आहे. कारण ते एक 22 वर्षाचा तरुण इंजिनियर हा इन्फोसिसमध्ये जॉईन होतो. निलकेणी म्हणा किंवा नारायण मूर्ती म्हणा किंवा ही जी मंडळी म्हणा, त्यांनी ते बघितलं आहे की हे इंजिनियर काय आहेत, पदवीहून आलेले असतात, त्यांच्या काय अडचणी असतात, हे सगळं. आणि तुम्ही जर तज्ज्ञाचीच गोष्ट म्हणत असाल, आजकाल कोणीही कुठेही काम करू शकतो. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर अच्युत गोडबोलेचं मी उदाहरण देईल. हो. अच्युत गोडबोले हे केमिकल इंजिनियर आहेत, पण त्यांनी पदवी घेतल्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगचा कुठेही उपयोग केला नाही. ते कम्प्युटर तज्ञ झाले. त्यांनी कम्प्युटरवर टेक्स्टबुक लिहिलेली आहेत, जी परदेशातील विद्यापीठात वापरली जातात. तेव्हा हा एक्सपर्ट आहे का, तो एक्सपर्ट आहे का, हा वाद आता तुम्ही करू शकत नाही. तिथे काय पाहिलं जातं, माणूस किती विवेकाने विचार करू शकतो.
तो किती सर्वांगाने विचार करू शकतो. म्हणजे तुम्हाला गरीब विद्यार्थ्याची अडचण समजून घ्यायची आहे, तुम्हाला हुशार विद्यार्थ्यालाही फ्रस्ट्रेट होऊ नये असं करून घ्यायचं आहे, आणि त्यातल्या त्यात चांगला विद्यार्थी निवडायचा आहे. आता ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो की प्रत्येक ह्याच्यात थोड्या ना थोड्या त्रुटी राहणार. आता तुम्ही याचा प्रश्न निर्माण केला, नॉर्मलायझेशन किंवा सगळे मार्क बरोबर होतील का वगैरे. आता मला सांगा, तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत इतके विद्यार्थी बसतात, त्याचे किती परीक्षक असतात? जरी त्यांना पेपर तपासण्याकरता ते फी दिलेली असली, सगळं दिलं असलं, तरी शक्यता आहे ना की एक माणूस सरळ हाताने मार्क देईल आणि एक माणूस खूप कडक मार्क देईल. शक्यता आहे. तर तिथे सुद्धा होऊ शकतं, असं काहीच नाही. तुम्ही ते अच्युत गोडबोलेंचं नाव घेतलं. आता ते एआय बद्दल पण ते आता बरंच लिखाण आणि त्याचा अभ्यास आणि ते आता बोलायला मला लागले. तुम्हाला तेच सांगायचं आहे की हा. ही त्यांची मूळ पदवी ही केमिकल इंजिनिअरिंग मधली आहे. त्यांना म्हणजे जेव्हा ते नोकरीला लागले पट्टीमध्ये, म्हणजे आता तुम्ही नारायण मूर्तींचं नाव काढलं, ज्या खुर्चीवर नारायण मूर्ती बसत होते पटनी पटनी या कंपनी, त्याच खुर्चीत नंतर अच्युत गोडबोले बसले आणि मग नारायण मूर्ती आपल्या इन्फोसिसमध्ये गेले. म्हणजे पण ते शिकले, स्वतः मेहनत घेऊन ते शिकले. आणि आजकाल बघा कोणकोणत्या विषयावर ते पुस्तकं लिहितात. हा माणूस संगीतावर पुस्तक लिहितोय, हा माणूस मानसशास्त्रावर पुस्तक लिहितोय. तेव्हा त्याचा हा शिकला आहे की नाही, त्याची योग्यता वगैरे हा प्रश्न निर्माण करता येत नाही. नाही, अगदी बरोबर आहे सर. सर, मला आता हे एक थोडासा वेगळा प्रश्न, म्हणजे जसं हे नीटचं सगळं सुरू झालं, लीक आणि वातावरण बदललं, तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. जसं आता ही राष्ट्रीय स्तरावर नीट घेतली जाते, तर त्यालाच काही वर्षांपूर्वी विरोध झाला होता आणि अजून देखील होतोय. आता जी वन नेशन वन एक्झामिनेशन, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि राज्यांनी जर विचार केला तर तो कसा केला जाऊ शकतो? याच्या एकूण हे जे दोन मतप्रवाह आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? मला असं वाटतं की प्रत्येक आता इंजिनिअरिंगचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, तरी नीट परीक्षा आपली आपली जी IIT ची परीक्षा होत असते, ती फक्त IIT आणि NIT करता असते. पण प्रत्येक राज्यात जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथे प्रत्येक राज्य सरकार वेगळी परीक्षा घेतं ना. जसं आपल्याकडे ती सीप होते, आमच्या आंध्र प्रदेशमध्ये त्याला एमसेट म्हणतात. एक एक म्हणजे राज्याची वेगळी असते परीक्षा. तर राज्यातील जे खाजगी कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यांच्याकरता वेगळी परीक्षा घेतल्या. आणि प्रश्न असता स्थलांतराचा जर तुम्ही म्हणाल, तर आजकाल म्हणजे आता तर थोडस संख्या वाढल्यामुळे आता तर गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेज झाले आहे आणि मेडिकलच्याही कॉलेजेसची संख्या वाढली आहे. पण पूर्वी म्हणजे साधारणतः 20 वर्षापूर्वी मला आठवतं, महाराष्ट्रातली लोक आंध्र प्रदेशमध्ये यायची परीक्षा द्यायला, कर्नाटकामध्ये जायची, किंवा तेव्हा आंध्र प्रदेश आपल्या महाराष्ट्रात तेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते. ते सुप्त प्रकरण आंध्र प्रदेश किंवा साऊथ मधून सुरू झालाय, खाजगी कॉलेजेस. इव्हन लोक परीक्षा द्यायला जायची. आणि मला आठवतं की जेव्हा प्राध्यापक मुरली मनोहर जोशी शिक्षण मंत्री होते, आणि तेव्हा सुदैवाने मी NITचं नागपूरचा डायरेक्टर होतो, तेव्हा तिथे एक अशी कमिटीची मीटिंग झाली होती. तेव्हा ठरलं होतं की ह्या लोकांना जेव्हा सारखं इकडे तिकडे जावं लागतं, म्हणजे एका महिन्यात इथून तिथे जा, तिथून कर्नाटकात जा, तर एकच परीक्षा दिली तर त्यांचा त्रास वाचेल. आणि तिथून मला असं वाटतं हे प्रकरण निर्माण झालं. तर एरवी नाही तर कर्नाटकाची वेगळी, मध्य प्रदेशची वेगळी, अशा सारख्या, आणि तो पालकांना खर्च व्हायचा. आणि मग त्याला एखादी परीक्षा सोडावी लागते. आणि अच्छा. मुलगी असेल तर मुलीबरोबर पालकायलाही जावं लागतं. तर म्हणून त्यांनी ते एक एक परीक्षा ठेवली होती. हम्म, हम्म. तर आता ही जी सध्या आता ह्या पिढीची जी, म्हणजे ज्या कारणाने आंदोलन झालंय, मला वाटतं तुम्ही मागच्याही 2-3 स्तंभामध्ये याच्यावर भाष्य केलेलं आहे, म्हणून मी हा अवांतर प्रश्न विचारतोय तुम्हाला. झेन झीची जी मानसिकता आहे आणि एकूण त्यांच्या समोरचे जे प्रश्न आहेत, आणि मग ते परीक्षा शिक्षणाच्या पलीकडचे सुद्धा ते प्रश्न आता विचारायला लागलेले आहेत, त्यांच्या मानसिकता लक्षात घेऊन
किंवा त्यांची भाषा लक्षात घेऊन ते विचारायला लागलेले आहे. तर तुम्ही आता हे जे काही आता एरवी कसं तुम्ही आता विद्यापीठांचा कारभार तुम्ही पाहिलेला, तुम्ही स्वतः कुलगुरू राहिलेला आहात. वेगवेगळ्या संस्थांवर जसं तुम्ही सांगितलं की नीटच्या संचालकपदी तुम्ही आहात, की विद्यार्थ्यांची अंतर्गत काही आंदोलनं हे वगैरे बरेच तुम्ही मोठा काळ तो सगळा पाहिलेला आहे. आता हे पूर्ण देशभर हे तो असंतोष उफाळून आलेला आहे. तर याच्याकडे हा जो दहा आहे हा कशा प्रकारे शांत होईल असं वाटतं तुम्हाला? की काही बाबतीत मला त्यांची मागणी किंवा त्यांचा आक्रोश हा योग्य वाटतो. की जर माणसावर एखादं म्हणजे 15-16 वर्षाचं ते वय असतं. हम्म. हा सिन्सिअरली मुलं मुली अभ्यास करतात. पालक त्याच्यासाठी ते ट्युशन लावतात. लाखो रुपये खर्च करतात. तर कोटा इंडस्ट्री त्याच्यामुळे ऍक्च्युअली ते ट्युशन इंडस्ट्रीज तयार झालेली आहे. तर साहजिकच आहे की जेव्हा परीक्षा रद्द होते तर किंवा त्यांच्यावर अन्याय होतो आपण. आता अन्यायाची सुद्धा भाषा करावी लागेल की नेमका अन्याय कशाला म्हणायचा आणि कशाला म्हणायचं. काही वेळेला त्यांच्या मागण्या अमान्य असतात, म्हणजे योग्य नसतात, पण बहुतेक वेळेला त्यांच्या योग्य असतात. मला असं वाटतं यावेळेचा किंवा एकूणच आक्रोश मला वाटते तो योग्य होता. आता ते आंदोलन काय झालं वगैरे आपण त्याच्या भानगडीत आणि तिथे काय झालं त्याच्या भानगडीत आपण पडू नये. पण त्यांची मागणी म्हणा किंवा त्यांचा जो आक्रोश आहे म्हणा तो योग्य होता. आता तुम्ही मला म्हटलं की कुलगुरू म्हणून तुम्हाला काय अनुभव, तर मी सांगतो की खरंच काही वेळेला विद्यार्थ्यांच्या मागण्या हा योग्य असायच्या आणि माझी ही पद्धत होती की ते ऐकून घ्यायचं, तपास करायचा आणि जर असेल तर ठीक आहे, आपण ताबडतोब त्याविषयी हे करू. आणि इव्हन मी तर सांगतो की आम्ही असंही घेतलंय की जर विद्यापीठाची किंवा आपली चूक असेल तर मग त्याचा आर्थिक भूर्दंड बसू नये. म्हणजे त्याला फी माफ किंवा काहीतरी करायचं की आपलं चुकलं आहे ना, मग काहीतरी करायचं. एक लक्षात घ्या, मी शिक्षण क्षेत्रात गेली 30-40 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चित एक गोष्ट सांगतो, कोणतंही विद्यापीठ असो, कितीही चांगलं किंवा वाईट असो, तिथल्या परीक्षा विभागात जो प्रकार असतो तो अनबिलिव्हेबल असतो. त्याच्यात चांगलंही असू शकतं, वाईटही असू शकतं. तुम्ही असं कधीही फुलप्रूफ म्हणू शकत नाही की बा माझा परीक्षा विभाग हा 100% योग्य आहे. कारण की हजारो लोक काम करतात. आणि दुसरी एक झालं आहे की आजकाल मनुष्यबळाची कमी. हम्म. या मनुष्यबळाची कमी असल्यामुळे परमनंट स्टाफपेक्षा कंत्राटी कारभार जास्त असतात. बाहेरचे जे 10,000वर घेतलेले, 15,000वर घेतलेले. आता हा जो कंत्राटी माणूस असतो त्याचं तिथे कुठे डेडिकेशन असणार आहे, त्याची तिथे कुठे त्याची विश्वासार्हता ही प्रश्नार्थक असू शकते ना बाहेरचा असल्यामुळे. त्याचं काय ऍटलिस्ट विद्यापीठाचा माणूस असेल तर त्याला भीती असते एक प्रकारची की मग माझी नोकरी जाईल, माझी पेन्शन जाईल. पण जो बाहेरचा आलेला आहे तसं तसं पुढे पुढे काय झालं, अनेक गोष्टी सुद्धा आउटसोर्स व्हायला लागल्या. हम्म. उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकाची छपाई ही कुठल्याही विद्यापीठात त्या गावी होत नाही, कुठेतरी दुसरीकडे होत. आणि तुम्हाला म्हणजे सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी इतके वर्ष तिथे कुलगुरू होतो विद्यापीठात, मी कधीही चौकशी केली नाही की आपले पेपर्स कुठे प्रिंट होतात, कोणत्या छपाईमध्ये जातात, कारण त्याची गरजच नसते. ते फक्त परीक्षा जो नियंत्रक असेल आणि त्यातले 1-2 माणूस गुरस्थ असतील, फक्त त्यांनाच ते माहिती असतं. इव्हन कुलगुरूंना सुद्धा माहित नसतं आणि मीही पंचायत केली. मला आश्चर्य वाटेल हे ऐकून. पण मला माहित नाही की ते कुठे कोणत्या गावी जातात, कुठे काय करतात. इतकी गुप्तता ठेवली जाते. पण पुन्हा तिथे आलंच. एका माणसाला माहित आहे, 2 माणसाला माहित आहे, मग तो त्याला चुपचाप सांगून देईल तर काय असं होऊ शकतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी लूपहोल्स असतात. आणि पण जसं तुम्ही म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मागण्या, यस, त्यांच्या अनेक तक्रारीत तथ्य असतं, पण अनेक तक्रारीत तथ्य नसतं सुद्धा. उदाहरणार्थ अनेकदा बघा, एक कॅरी ऑन नावाची एक पद्धत आहे. हो. खास करून इंजिनिअरिंगचे मुलं ते कॅरी ऑन मागतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की जर आम्ही आता 4थ्या वर्षापर्यंत आम्ही रडत खडत काय आलो आहे, आमचे 1-2 विषय राहिले आहेत,
तर तुम्ही आम्हाला ते हे करून 4थ्या वर्षाला प्रवेश द्या किंवा 3ऱ्या वर्षाला प्रवेश द्या वगैरे त्याची कार्य. खरं म्हटलं असता ती मागणी न्याय्य किंवा योग्य नसते माझ्या मते. याचं कारण की जर तुम्हाला एखाद्या वरती जायचं आहे तर जोपर्यंत खालचं सगळं झालं नाही, ज्याला आम्ही म्हणतो प्री रिक्विजिट, म्हणजे ब विषय शिकायला अ विषय शिकायला ब किंवा क विषय माहिती पाहिजे. जर ब आणि कच तुम्हाला पास झाले नाही तर तुम्ही अ विषय कसा शिकू शकता? म्हणून आम्ही म्हणतो की जोपर्यंत अमुक विषय झाले नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. हा एक मूळच अकॅडमिकली शैक्षणिक दृष्ट्या योग्य असा निर्णय. पण ती विद्यार्थ्यांची मागणीच नाही, आमचं वर्ष वाया जाईल, मग ते पालक येतात, हे येतात, तर अशा अवास्तव मागण्या सुद्धा असतात. पण माझ्या मते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या मागण्या, आणि तुम्ही विद्यार्थ्याला कमी लेखू नका. आजकालचा विद्यार्थी हा खूप त्यांनी वाचला आहे, त्याला खूप कळतं आहे, तो सिन्सिअर आहे, प्रामाणिक सुद्धा आहे. फक्त मूठभर लोक अप्रामाणिक असतील किंवा त्यांना बहकावणारे असतील म्हणून सगळेच लोक तसे आहेत असं कृपया मानू नका. खास करून मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला अभिमानाने सांगायला आवडेल की मी 3-4 वर्ष जी मराठवाड्यात राहिलो, तर तिथली विद्यार्थी शेतकऱ्यांची मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, ती अतिशय प्रामाणिक असतात. म्हणजे आपल्या म्हणजे एखाद्या ठिकाणी मला असं आढळून आलं आहे की संपूर्ण जिल्ह्यात MSc करणारी किंवा MA करणारी ही एखादी पहिली मुलगी आणि जिच्या घरी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ती मुलगी तिथे आली आहे. कशी ती? ऑब्व्हियसली ती प्रामाणिक राहील. तिच्यावर अन्याय झाला तर ती ऑब्व्हियसली तळमळून उठेल. तिला जर काही 2 वेळचं जेवण मिळालं नाही तर ती निश्चित तिचा आक्रोश होईल. तेव्हा तो आक्रोश मला वाटतं योग्य आहे. फक्त तो हाताळायचा कसा, त्याकडे सहानुभूतीनं आणि काही वेळेला कडक दृष्टीनं, दोन्ही गोष्टी. जे योग्य आहे ते स्वीकारायचं आणि जे अयोग्य आहे ते जसं आपण ज्याला पॅरेंटिंग म्हणतो, आई वडील सुद्धा सगळ्याच गोष्टी मान्य करत नाही. ज्या गोष्टी मान्य करायच्या ठीक आहे, तुला वाढदिवसाला प्रेझेंट पाहिजे दिलं, पण तू सारखं म्हणतील की 1.5 लाखाचा मोबाईल पाहिजे, नो. घड्याळ पाहिजे, नो. असं नाही सर, आता कुठं आपल्याला थांबावं लागणार आहे आपली ही चर्चा, कारण आपली वेळ संपलेली आहे. पण ओके. मला जाता जाता एक दर्शकांना पण विनंती करायची आहे की डॉक्टर विजय पांढरे सर सर जे आहेत ते सामाजिक ताण जो आहे तो लक्षात घेऊन मग शिक्षणाकडे पाहतात किंवा याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या पाहतात. जसं त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत की कशा प्रकारे ते, म्हणजे मुळात त्यांनी हे जर ते म्हणत असतील की परीक्षेचा ताणच नको आहे, म्हणजे तो व्हायला पाहिजेच, परंतु तो ताण त्याच्यापासून आपण कसं दूर राहायला पाहिजे. जसं आता त्यांनी मोबाईलचं उदाहरण दिलं की तुम्ही काय मागितलं पाहिजे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. एकूण जे आहे हे कुठलाही एकटा घटक हा त्याला जबाबदार नाही, आपण सगळे घटक त्याला जबाबदार आहोत. म्हणजे पालक आहे, विद्यार्थी आहे, सरकार आहे, शिक्षण क्षेत्र आहे, विद्यापीठात, हे सगळेच जण जबाबदार आहेत. तर सगळ्यांनी मिळून याच्यावर मार्ग काढत राहणे असं एकूण सरांचं म्हणणं आहे. आणि मग त्या अर्थाने गुणवत्ता आणि फुलप्रूफपणा जेवढी जास्तीत जास्त वाढेल ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि चर्चा केली त्याबद्दल आपले मी खूप जाता खूप जाता फक्त आभार. 1-2 वाक्य बोलतो बोला बोला सर. की आता आपण स्पर्धेची गोष्ट करतो आहोत, ऍडमिशनची गोष्ट करतो, ही चढाओढीची गोष्ट करतो आहोत. पण AI जे नावाचं जे तंत्र आलं आहे त्यामुळे मला एक भीती वाटते आहे की माझा जो 4 किंवा 5 वर्षाचा नातू असेल किंवा तुमची किंवा 1 किंवा 2 वर्षाचं जे आज जन्मलेलं मूल असेल, त्याला कदाचित कुठेही ती परीक्षा द्यावी लागणार नाही, कोणत्याही IIT किंवा एम्स मध्ये जावं लागणार नाही. तो जेव्हा त्याला शिकायचं आहे, त्याला जे शिकायचं आहे तो आनंदाने घर बसल्या शिकणार आहे. त्यामुळे कदाचित 20-25 वर्षांनी ही सो कॉल्ड मोठमोठ्या इमारती असलेली, बिल्डिंग असलेली विद्यापीठं किंवा संस्था या असतील किंवा नाही, किंवा जरी असतील तरी त्यांचं महत्व कितपत टिकेल याबद्दल मी खरंच साशंक आहे. क्वेश्चन मार्क. वाह, अगदी बरोबर आहे. मग आता जंतर मंतरवर जे काही विद्यापीठ नाही तर विचारपीठ जे गोळा झालं तिथं, आणि ते AIचीच त्याला म्हणजे बऱ्याच गोष्टी आता घडतात त्या अनुषंगाने.
तर दर्शकांना विनंती की डॉक्टर विजय पांडे सरांनी जे काही विचार व्यक्त केलेले आहेत या संबंधी आपल्याला ज्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. आणि ही मुलाखत आपल्याला आवडली असणारच आहे, तेव्हा ती इतरांना शेअर देखील करा, सबस्क्राईब देखील करा. सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार.